मिरजेतील प्रभाग 5 मधील ड्रेनेज कामामुळे खराब झालेल्या वखारभाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप या रस्त्याच्या मुरमीकरण कामाला अखेर सुरुवात झाली। या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। नगरसेवक संजय बापू मेंढे आणि नगरसेविका बबिता मेंढे यांच्या पाठपुराव्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून 12 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता अखेर मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। या परिसरात पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झोपडपट्टी असल्याने ड्रेनेजचे काम करणे अत्यंत कठीण झाले होते। मात्र झोपडपट्टीतील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले व त्यांना हक्काची घरे मिळवून देण्यात आली। त्यानंतर ड्रेनेजचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। याशिवाय रस्त्याच्या मध्यभागातून जाणारी पाण्याची मुख्य पाईपलाईन एका बाजूला सरकवण्यात आली असून अडथळा ठरणारे विजेचे खांब ही बाजूला काढण्यात आले आहेत। सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर आता रस्त्याच्या प्रत्यक्षातील कामाला सुरुवात झाली आहे। खासदार निधीतून 12 लाखांचा निधी महानगरपालिकेकडे या रस्त्यासाठी 1.25 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी 2 मार्च 2025 रोजी खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे तात्पुरत्या निधीची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार खासदार पाटील यांनी 28 ऑगस्ट 2025 रोजी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। सुरुवातीला या ठिकाणी खडीकरणाचा प्रस्ताव होता, परंतु रस्त्याची लांबी आणि तांत्रिक कारणामुळे तुर्तास मुरमीकरण करून रस्ता वाहतुकीसाठी योग्य केला जात आहे। 1.25 कोटीच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा। रस्त्याच्या वरच्या थराच्या डांबरीकरण कामासाठी महानगरपालिका आयुक्त गांधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता। या कामाला 27 मार्च 2026 रोजी मंजुरी मिळाली असून 7 मे 2026 रोजी स्थायी समितीने 1.25 कोटी रुपयांचा ठरावही मंजूर केला असल्याची माहिती नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी दिली। मिरजाने कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमधील वखारबाग येथील ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळे बरेच दिवसापासून हा रस्ता पेंडिंग होता। या रस्त्यासाठी महापालिकेमार्फत पण मागणी आम्ही या ठिकाणी केलेली होती, पण त्याचा कामाचा जवळजवळ 1.25 कोटीचा प्रस्ताव होता। 1.25 कोटीच्या प्रस्तावाला वेळ लागेल ह्या हेतूनं दिनांक 2/7/2025 रोजी मी माननीय आपल्या लोकसभा मतदारसंघाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांच्याकडं तात्पुरतं या रस्त्यासाठी निधी मागितलेला होता। त्यांनी मला या ठिकाणी 12 लाख रुपयाचा निधी त्यांनी मला 28/8/2025 रोजी या ठिकाणी दिला। त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी खडीकरणाचा प्रस्ताव दिला होता, पण खडीकरणाची लेंथ असणारी लांबी ह्या खडीकरणामध्ये बसत नसल्यामुळं तात्पुरतं मुरमीकरणाचा रस्ता या ठिकाणी आज आपण मंजूर करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या समवेत सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज उद्घाटन त्याचं होत आहे। खऱ्या अर्थानं वरच्या जो काही भाग आहे वरच्या लेअरसाठी सुद्धा आम्ही माननीय महापालिकेचे आयुक्त गांधी साहेब यांच्याकडं पाठपुरावा केला होता। त्याच्यासुद्धा मी परवा खुलासा दिलेला आहे की त्याचीसुद्धा मंजुरी आज या ठिकाणी झालेली आहे। त्याची मंजुरी माझ्यामध्ये मंजुरी 27/3/2026 या ठिकाणी झालेली होती आणि तदनंतर महापालिकेच्या आयुक्तांची परमिशन घेतल्यानंतर या मागच्या 7/5/2026 रोजी हा स्थायी समितीचा या ठिकाणी टेंडर काढण्याचा ठरावसुद्धा या ठिकाणी या रस्त्याचा 1.25 कोटीचा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपली हे असल्यामुळं आचारसंहिता चालू असल्यामुळं विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळं आम्ही टेंडर काढू शकलो नाही। येत्या 1-2 दिवसात याचंसुद्धा टेंडर होईल आणि या महिन्याभरामध्ये सुद्धा वरच्या लेअराचं काम या ठिकाणी चालू होईल। मला आपल्याला सांगायला हे होतं की या ठिकाणी असणारी झोपडपट्टी होती, ही झोपडपट्टीमुळं आपण या ड्रेनेजचं काम त्यावेळेला बऱ्याच वेळेला दिवस करू शकलो नाही, पण झोपडपट्टीतल्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करून त्यांना स्वतःची हक्काची घरं देऊन या ठिकाणी मग या रस्ते ड्रेनेजचं काम चालू केलं। त्याचबरोबर सेंटर दोन्ही बाजूने झोपडपट्टी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन सेंट्रल बंद होती, ती पाण्याची पाईपलाईनसुद्धा एका बाजूने सेंट्रल बंद काढून घेतली। मध्यंतरी पोल होते, जे काही मध्ये इलेक्ट्रिक पोल होते ते सुद्धा पोल बाजूला काढून घेऊन या ठिकाणी या ड्रेनेजचं काम आज परिपूर्ण झालेलं आहे। त्या ठिकाणी आज रस्त्याचं कामाचं उद्घाटनसुद्धा या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे।